ओम शांती. आज मराठी मुरलीचा सार. आजच्या मुरलीची तारीख आहे 10/2/2025. बाबा म्हणतात, माझ्या गोड मुलांनो, तुम्हाला बाबांच्याद्वारे अद्वैत मत मिळत आहे. ज्या मतानुसार तुम्ही कलियुगी मनुष्यांना सत्युगी देवता बनवण्याचं कर्तव्य करू शकता. बाबा प्रश्न विचारतात मुलांना की सर्व मनुष्य मात्र दुःखी का आहेत, त्याचं मूळ कारण काय आहे. तर बाबांनी कारण सांगितलं की ज्या वेळात रावण येतो त्या वेळात रावण श्राप देतो आणि म्हणून मुलं दुःखी होतात. रावण कोण आहे, रावण काय आहे, हे दुनियामधले मनुष्य जाणत नाही. बाबा येतात आणि मुलांना नवीन युगाचा म्हणजेच राजाईचा वरसा देत असतात. बाबा म्हणतात की आता तुम्ही येऊन स्वच्छ बुद्धी बनता आणि रावण येतो आणि परत तुमच्या बुद्धीला मलिन बनवतो. तर मलिन बुद्धी कधीही पित्याची म्हणजे परमेश्वराची, शिवबाबांची आठवण करू शकत नाही. आपल्या सर्वांना उदाहरण सांगायचं म्हटलं तर घरामध्ये जर अस्वच्छता असेल तर मन रमत नाही. मग आपल्याही मनबुद्धीमध्ये जर स्वच्छता असेल तरच आपल्या बुद्धीमध्ये बाबांची आठवण ही सतत राहू शकते. आणि बाबा आपल्याला आठवणीसाठीच नेहमी सांगत असतात, मुलांनो, तुम्ही कोणतंही कर्म करत असताना बाबांची आठवण कशी राहील याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. बाबा आपल्याला अजून एक महत्त्वाचा पॉईंट सांगतात की बाबा आहे निराकार झाडाचं बीज आणि ही संपूर्ण सृष्टी आहे त्याचा विस्तार. तर प्रत्येक पानापर्यंत, फुलांपर्यंत जे काही ज्ञान, योग, धारणा, सेवा म्हणजे जी शक्ती पोचवण्याचं काम आहे ते बीजच करत असतं. ह्या दुनियामध्ये भक्ती मार्ग हा विस्तार आहे आणि ज्ञानाचं बीज म्हणजे बाबा आहे. आपल्या सर्वांची जर बुद्धी बीजाकडेच असेल तर आपल्यामध्ये त्या बीजामध्ये असलेलं नॉलेज, बीजामध्ये असलेली शक्ती ती आपल्यामध्ये येऊ शकते. आणि बाबा सांगतात की जर तुमच्यामध्ये ही शक्ती आली तर तुम्हाला विस्तारामध्ये जायची गरज नाही, म्हणजे तुम्ही सहज बाबांची आठवण करू शकता. बाबांनी अजून एका गोष्टीवर आपल्याला आठवण करून दिली की मुलांनो, वैजयंती माळेचा जर तुम्हाला मणी बनायचं असेल तर संगम युगावरती बाबा आणि बाबांच्या कार्यामध्ये मदतगार बनलं पाहिजे. खरी मन आणि बुद्धीची प्रीत एका बाबांकडे जुडली पाहिजे, ज्यांना बाबा म्हणतात आशिक और माशूक. आशिक आहे मुलं आणि माशूक आहेत बाबा. आपल्या सर्वांच्या समोर आपल्या जीवनाचं लक्ष हे जर क्लिअर आहे आणि जर हे स्पष्ट आहे तर देवी देवता बनण्याचं चरित्र म्हणजेच लक्षणं आपल्यामध्ये दिसणंसुद्धा गरजेचं आहे. विजयीपणाचा नशा आपल्याला हर्षित ठेवत असतो. म्हणून बाबा सांगतात की मुलांनो, जर दिवसभरामध्ये हर्षित राहायचं असेल तर दुनियाच्या आकर्षणापासून तुम्हाला मुक्त राहावं लागेल. मुक्त कोण राहू शकतं, तर ज्याला योगाचा नशा आहे आणि ज्याला ज्ञानाची खुशी आहे तोच वैजयंती माळेमध्ये येऊ शकतो आणि नेहमी आपला चेहराही हर्षित ठेवू शकतो. सर्व आकर्षणापासून मुक्त राहण्यासाठी खरी प्रीत एक बाबांबरोबर जोडणं गरजेचं आहे. त्यानंतर बाबा सांगतात, एकाच्या अंतामध्ये तुम्ही एवढे तल्लीन व्हा, एवढे मग्न व्हा
की तुम्ही एकांतवासी बनाल. एकांतवासी बनणं म्हणजे एकाच्या आठवणीमध्ये स्थिर राहणं. बाबा सांगतात की आता तुम्ही सर्वांना एक दृढ संकल्प द्या आणि त्या दृढ संकल्पामध्ये इतके तुम्ही अटूट राहा की त्या दृढ संकल्पाच्या आधारे असंभव कार्य देखील संभव होऊ शकतं. असफलतेमधून देखील आपल्याला सफलता निश्चित प्राप्त होऊ शकते. ओम शांती.